Minut, sir. आम्हाला आनंद वाटतो की या ठिकाणी आपण आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा देवदर्शनासाठी या ठिकाणी आलेला आहात. या आपल्या स्वागतासाठी उपस्थित असलेले महायुतीचे सर्व सदस्य, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत, त्याप्रमाणे तालुकाध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत, शिवसेनेचे अमरराजे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि खास करून आम्ही रोहनदादा देशमुख मित्र परिवार व लोकमंगल परिवारचे सर्व सदस्य आपल्या या ठिकाणी पहिल्यांदा टाळ्या वाजून आपल्या या ठिकाणी स्वागत करतो. आता आम्हाला खरंच आनंद असा वाटतो की आता तात्यांनी म्हणल्याप्रमाणे एकदम कमी वयामध्ये तुम्ही आमदार झालात, तर तुम्ही आज आमदार म्हणून आलेले आहात. लवकरच आमदार म्हणून यावं ही पहिल्यांदा आई तुळजाभवानी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आपल्याला सर्वजणांची ओळख करून देतो. या ठिकाणी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे लोकमंगल परिवार, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना सर्व पदाधिकारी आहेत. तर मी प्रत्येकाला विनंती करतो, कृपया आपण दादा, सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आलेलं आहे. आपण जर आमची सर्च हिस्ट्री काढली तर इथला प्रत्येक माणूस हा पुणे विधान परिषदेचं काय चालू आहे हे पाहत होता. या ठिकाणी सर्व घडामोडी रात्री घडत असल्या सर्व घडामोडी आम्ही बघत होतो. आणि खरंच पार्थदादा पवारांनी जो तुम्हाला विश्वास दिलेला आहे, महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना देखील विश्वास आहे की स्वर्गीय अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. ती पोकळी आपल्या सारख्या तरुण तडफदार युवक कार्यकर्त्यामुळे निश्चितच भरून निघणार आहे. कारण आम्ही गेले 15-20 वर्षे झालं आपल्या जे रोहनदास देशमुख साहेबांचे ज्यावेळेस पासून आपलं नातं झालं त्यावेळेस पासून आम्ही काकडे परिवाराच्या संपर्कात आहोत. आदरणीय नानांचा कामाच्या व्याप्ती माहितीच आहे. आदरणीय विक्रमदादा फक्त आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून माहित होते. विक्रमदादा कोण आहेत? विक्रमदादा हे एका क्रिकेटरचे चांगले मित्र आहेत, ते उद्योजक आहेत, परंतु ते राजकीय आहेत आणि एका रात्रीमध्ये डाव पलटवतात. हे देखील मागच्या आठवड्यामध्ये तर दादा, नक्कीच आम्हाला एक अपेक्षा आहे की तुमच्या रूपानं, म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा प्रोटोकॉल तोडून मी असं बोलतो की तुमच्या रूपानं या मराठवाड्यामध्ये ज्या अजितदादांची जी काही कामाची व्याप्ती होती तो वारसा, कारण आपण लहानपणापासून अजितदादांच्या बरोबर राहिलेले आहात. दादांचे नक्कीच आपले एक वेगळे संबंध आहेत. त्याच पद्धतीने कारण दादांची सासरवाडी ही आहे आणि सासवडे दादांचं प्रेम होतं आणि तुमच्या देखील जे भाऊजींची कर्मभूमी ही तुळजापूर तालुका आहे. त्यामुळे दुहेरी अशी भूमिका तुम्ही घ्यावी आणि एक कामाची व्याप्ती या ठिकाणी वाढवावी अशी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो. आणि प्रत्येक मी माझं म्हणजे मनोगत थांबून आपले जे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आहेत आमचे महेशजी चोपदार माझे मित्र, त्यांना विनंती करतोय त्यांनी आपलं स्वागत करावं. ओळख प्रत्येक जण करून घेणार आहे. या ठिकाणी आज आपले सर्वांचे लाडके विक्रमभैया टाकडे साहेब यांचे आत्ताच नवनियुक्त विधान परिषदेवर आमदार म्हणून राष्ट्रवादीच्या कोट्यातनं निवड झालेली आहे. तरी प्रथमतः आई भवानीला, विक्रमभैयाला आणि रोहनदादाला आई भवानीने चांगलं निरोगी आयुष्य द्यावं आणि जे काही सामाजिक काम त्यांनी महाराष्ट्रात इथून पुढील काळात घेतील त्यात भरभरून असं यश द्यावं अशी मी आई भवानीला विनंती करतो. या प्रसंगी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे ज्येष्ठ नेते गुकू तात्या असतील, तालुकाध्यक्ष आमचे बबलूभाई सुरवंशी असतील, आम्ही शहराध्यक्ष असतील, आम्ही सर्वांनी सत्कार करतो. परत टप्प्याटप्प्याने लोकमंगल बँकेचा होईल, महायुतीचा होईल. आमचे अमरराजे कदम परमेश्वरी या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी तुळजापुरात बायांचं स्वागत करून आम्ही सत्कार करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास आम्ही यावेळी शुभेच्छा देतो. समोर बघा.
ठीक आहे चला. चला